नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे योगेश भावसा. आज आपण एका कस्टमरकडे आलेलो आहे. त्यांनी 2 दिवसापूर्वी मला फोन लावला होता की आमचा टँक लीक झाला होता. त्याबद्दल मी त्यांना सांगितलं होतं की आपण टँकमधले मासे, खडी वगैरे सगळं काढून एका बकेटमध्ये ठेवा आणि मासे जे आहेत त्यांच्याकडे एक जुना टँक होता, त्या टँकमध्ये त्यांना काढायला लावले होते, जेणेकरून मला काम करायला सोपं जाईल की त्यांचा टँक कोरडा असल्यामुळे. मित्रांनो, फिश टँक लीक झाल्यावर तो फिश टँकमधलं लीक कसं काढायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. जर आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा. सर्वप्रथम आपण फिश टँक खाली उतरून घेतला आहे सोफ्यावरती. आता मी तो फिश टँक उलटा केलेला आहे, जेणेकरून मला ती खालचा बेसची साईड आहे ती पूर्ण चेक करायची आहे. कारण त्यांचं म्हणणं होतं की खालून लीक आहे टँक. तर आपण सर्वप्रथम खालच्या बेसचं साईड आहे ती पहिले चेक करून घेऊया, जेणेकरून कुठे लीक आहे का आपल्याला दिसेल. असं मी सर्व साईडने चेक करणार आहे की कुठल्या साईडने लीक आहे. कारण त्यांचं म्हणण्यानुसार बघितलं तर फिश टँक खालून लीक आहे. मी सर्व साईडने चेक करतो आहे की कुठे लीक आहे का, कुठे सापडतं आहे का मला अजून कुठे, ते सर्व चेक करून घेतो आहे पहिले मी. आपल्याला चेक करताना जे पेस्टिंगचे जे कॉर्नर आहे तिथं आपल्याला चेक करायचं आहे की आपल्याला त्यात काही पाणी वगैरे साठलेलं दिसतं आहे का, तेवढं आपण कंटिन्यू बघत राहायचं आपल्याला. आता मला ते लीक सापडलेलं आहे आणि मी ते लीक पहिले मी काय करणार आहे, ते पेस्टिंग जी आहे जुनी ती सर्व पेस्टिंग मी हत्याच्या सहाय्याने पूर्ण काढणार आहे. ते हत्याराच्या सहाय्याने मी जुनी पेस्टिंग पूर्णपणे काढून घेत आहे. मी जशी आत्ता जुनी पेस्टिंग काढतो आहे तशी तुम्ही पण काढू शकतात. जुनी पेस्टिंग का काढावी, जेणेकरून आपण जी नवीन पेस्टिंग भरतो, जर समजा आपण त्याच पेस्टिंगवरती भरले असेल तर ते लीक काढता आलं नसतं. पण आपण आता जुनी पेस्टिंग काढली आहे त्यावर, जेणेकरून आपल्याला जी नवीन पेस्टिंग भरायची ती आपली व्यवस्थित लावू शकतो. आपण आता व्हिडिओमध्ये बघतच आहोत की मी आता ती जुनी पेस्टिंग सर्व काढत आहोत. पेस्टिंग काढताना थोडासा त्रास होतो, पण पूर्ण पेस्टिंग काढायची आहे. एकही बर ठेवता कामा नये, कारण जर जुनी पेस्टिंग थोडीशी जरी राहिली आणि आपण वरतून पेस्टिंग लावली तर ती परत तसंच लीक होण्याची शक्यता असते. म्हणून जुनी पेस्टिंग पूर्ण कोपरा काढून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि आपण जी काढलेली पेस्टिंग आहे सर्व एका ठिकाणी जी जमा करायची आहे, जेणेकरून ती कुठलीही बर राहता कामा नये. आणि ती उरलेली जी पेस्टिंग आहे ती आपण सुपाच्या सहाय्याने पण आपण पूर्णपणे गोळा करणार आहोत. पूर्ण कानाकोपऱ्यातनं सगळं पेस्टिंग ती एका ठिकाणी आणायची आहे. कारण जर एखादा तरी राहिलं तरी त्रास होऊ शकतो आपल्याला पेस्टिंग करताना. म्हणून ती आपण सगळी एका ठिकाणी आता गोळा करणार आहे आणि सुपाच्या सहाय्याने आपण ती पूर्ण उचलून घेणार आहोत. ती कपड्याच्या सहाय्याने आणि तर ती पूर्ण पेस्टिंग आपण पुसून घेणार आहोत. मी तो पूर्ण ते पेस्टिंग काढून घेतलेले आहे. कुठल्याही कोपऱ्यात काहीच राहिलेलं नाही. बघू शकता तुम्ही फिश टँकमध्ये पूर्ण सिलिकॉन आपण काढून घेतलेली आहे. आता आपण त्यात सिलिकॉनच्या सहाय्याने आपण त्यात पेस्टिंग करणार आहोत. आता माझ्या हातात जे आहे ती गन आणि सिलिकॉन आहे. सिलिकॉनच्या सहाय्याने आता मी ती पेस्टिंग परत भरत आहे त्याच्यात पूर्णपणे. सिलिकॉन लावताना आपण व्यवस्थित लावायचे आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित ती पूर्ण त्या कोपऱ्यामध्ये ती फिट झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ती सिलिकॉन लावायची आहे. सर्व साईडने आपल्याला सिलिकॉन पहिले लावून घ्यायचे आहे आणि बोटाच्या सहाय्याने ती हळूवारपणे ती फिरवायची आहे. मी सर्व साईडने सिलिकॉन लावून झालेले आहे आणि मी एकदा नाही, मी 3 वेळेस ही सिलिकॉन लावलेली आहे, जेणेकरून परत भविष्यात कधी त्रास व्हायला नको. सिलिकॉन लावताना काळजी घ्यायची मित्रांनो, ती सिलिकॉन कॉर्नरलाच लागली गेली पाहिजे, इकडे तिकडे पसरू द्यायची नाही, जेणेकरून मग त्याचा काच खराब दिसेल. तर सिलिकॉन खालून लावून झालेली आहे. आता वरच्या साईडला मी सिलिकॉन लावत आहे. मी प्रत्येक फिश टँकला असेच लेअर मारत असतो, 3 लेअर, जेणेकरून फिश टँक लीक होत नाही. पूर्ण फिश टँकला सिलिकॉन लावून झालेली आहे. आता फिश टँक सुकण्यासाठी आपल्याला 2 दिवसाचा कालावधी लागणार आहे. आता मी कस्टमरांना सांगितलं की 2 दिवस आता फिश टँक सुकायला पाहिजे, तर 2 दिवस पाणी भरायचे नाही यात. फिश टँक आम्ही जागेवर ठेवणार आहे, जेणेकरून त्यांना अडचण होऊ नये म्हणून. फिश टँकची साईजसुद्धा मोठी आहे. आता आपलं फिश टँकचं लीक काढून झालेलं आहे आणि आता आपण फिश टँक जागेवर ठेवण्यासाठी आधी थर्मोकॉल तिथं पहिले जागेवर ठेवणार आहे.
थर्मोकॉल याच्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून काच आणि खालचा जो बेस असतो त्याच्यामध्ये गॅप पडू शकतं. त्याच्यासाठी थर्मोकॉल हे काम करतं की बॅलन्स करतो तो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.